मन्नत बंगला असो किंवा ताज हॉटेल, सर्व अलिशान वास्तूंकडून नियमांचा भंग होतोय असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। शाहरुख खानचा मन्नत बंगला असेल किंवा त्यासोबतच ताज हॉटेल आणि त्या इतर काही ज्या वास्तू आहेत किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज नियम पाळत नाहीत, त्यामुळे सरकारनं त्यांच्यावर जप्ती आणावी किंवा तो जो करार आहे तो रद्द करावा, अन्यथा त्यांना त्या ठिकाणाहून हकलून लावण्यात यावं अशी मागणी जी आहे ती हर्षवर्धन जाधव करतायत। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता एक PIL दाखल केली आहे आणि त्यानंतर सरकारला एक नोटीस बजावण्यात आली आहे। काय सांगाल, शाहरुखचा जो बंगला आहे मन्नत देशभरामध्ये जगभरामध्ये चर्चेत आहे, त्यासोबतच ताज हॉटेल जगभरातील विदेशी पर्यटक येतात त्याला पाहतात, मात्र ते नियम पाळत नाहीत। कसे नियम पाळत नाहीत, का पाळत नाहीत किंवा काय काय तुमच्याकडे पुरावे आहेत? राज्य सरकारच्या मालकीच्या मुळात या सगळ्या प्रॉपर्टी आहेत। शाहरुखचा बंगला असू देत, ताज हॉटेल असू देत, JW मॅरियट असू देत, आणि याचा पुरावा राज्य सरकारचं ऑडिट करत असताना ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने दिलेला आहे। आणि त्याचबरोबर जे भाडं त्यांच्याकडनं वसूल करायला हवं ते भाडं ते देत नाही आहेत अशा स्वरूपाचं सुद्धा ऑडिटर जनरलनी नमूद केलेलं आहे। 2013मध्ये सदर बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पण काही मंडळी गेली होती की बाबा यांना जर का तुम्ही देत असाल तर आम्हाला पण प्रॉपर्टी द्या। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारलं होतं की तुमचं नेमकं धोरण काय अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी देताना, जेव्हा राज्य सरकारने सांगितलं बाबा आमचं कुठलंही धोरण नाही आहे, आणि मग सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला त्यांना एक धोरण निश्चित करायला सांगितलं। 25 जुलै 2019ला ते धोरण निश्चित झालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सादर झालं। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, या धोरणाप्रमाणे जर तुम्ही चालणार असाल तर आमची हरकत नाही। मात्र ते धोरण पाळलं गेलं नाही आणि पुन्हा एकदा 2019मध्ये ज्यावेळेला कॅगनी याचा फॉलोअप घेतला त्यावेळेला निदर्शनास आलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या 2020च्या रिपोर्टमध्ये नमूद केलं त्यांनी की अशा पद्धतीचं धोरण घेतलं जरूर आहे पण त्याचं अनुपालन केलेलं नाही आहे। आणि म्हणून तदनंतर आता 2025 साल सुरू आहे, आत्तापर्यंत जरा पण या धोरणाचं अंमल झालेलं नाही। हे महाराष्ट्र सरकारचं बजेट मलबार हिल पूर्ण आहे, जुहू JVPD स्कीम जी बंगल्यांची स्कीम आहे ते जुहूसुद्धा त्याच्यामध्ये आहे। आणि हे सगळं आम्ही म्हणत नाही आहे, हे ऑडिटरचा रिपोर्ट असल्यामुळे आमचं हे म्हणणं आहे। तुमच्याकडे तो रिपोर्ट आहे का? प्रश्नच नाही, आमच्याकडे तो रिपोर्ट आहे, आम्ही तो हायकोर्टात सादर केलेला आहे आणि हायकोर्टाने त्या रिपोर्टच्या अनुषंगाने सरकारला नोटीस काढली। मुख्य सचिव यांच्यामार्फत जे महाराष्ट्र शासन यांना नोटीस काढण्यात आली आहे, या संदर्भात जे मान्य कोर्टाने जे आहे 2013 आणि 2020चा जो कॅग रिपोर्ट आहे तोही रेकॉर्डवर घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला जे 6 आठवड्याचा टाईम दिला आहे, याच्यानंतर 6 आठवड्यानंतर जे मान्य कोर्टात परत जनहित याचिका लागणार आहे। नियमांचं पालन न करणाऱ्यांसोबत काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।